जशाला तसं होणार मग गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा. आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा. सगळेजण कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल. हे ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा. तिकडून असे निरोप येते. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा. वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणते मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मिळ लागा कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मिळ लागेल. गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ जेव्हा उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला. म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढं पुढं दिसत. तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची. तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानाला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल. म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा,
आपलं 2 टायमाला जेवण करायचं, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा, प्रेस होईल. यार प्रेस चालू आहे, शांत बसा ना. प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करा, त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठी